नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026च्या महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत आणि करंट अफेअर्सविषयी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, प्रश्न पहिला आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, रवींद्र कुमार अग्रवाल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2, जानेवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचे IAF नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, नागेश कपूर. जानेवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख नागेश कपूर बनले आहेत. प्रश्न क्रमांक 3, जानेवारी 2026 मध्ये परराष्ट्र व्यापार महासंचालयाचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, लव अग्रवाल. जानेवारी 2026 मध्ये परराष्ट्र व्यापार महासंचालयाचे नवे महासंचालक लव अग्रवाल बनले आहेत. प्रश्न क्रमांक 4, नोव्हेंबर 2025 मध्ये दूरसंचार विभागाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, अमित अग्रवाल. नोव्हेंबर 2025 मध्ये दूरसंचार विभागाचे नवीन सचिव म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5, नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, न्यायमूर्ती विक्रम नाथ. नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 6, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, जावेद अशरफ. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे नवे अध्यक्ष जावेद अशरफ बनले आहेत. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, राकेश अग्रवाल. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार राकेश अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 8, डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, विवेक चतुर्वेदी. डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 9, नागपूर विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, मनाली क्षीरसागर. नागपूर विद्यापीठाच्या 100 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला कुलगुरू मनाली क्षीरसागर बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय जीवन विमा महामंडळचे नवीन व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, रामकृष्णन चंदर. डिसेंबर 2025 मध्ये भारतीय जीवन विमा महामंडळ LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक रामकृष्णन चंदर बनले आहेत. प्रश्न क्रमांक 11, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलेटिक्स कमिशनचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, PV सिंधू. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलेटिक्स कमिशनचे नवे अध्यक्ष PV सिंधू बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 12, डिसेंबर 2025 मध्ये नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, कलिकेश नारायण सिंह. डिसेंबर 2025 मध्ये नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कलिकेश नारायण सिंह यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 13, डिसेंबर 2025 मध्ये प्रेस क्लब ऑफ इंडिया PCIच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, संगीता बरुआ पिशारोती. डिसेंबर 2025 मध्ये प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष संगीता बरुआ पिशारोती बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 14, डिसेंबर 2025 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, राजकुमार गोयल.
डिसेंबर 2025मध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 15. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए योगेश सिंग. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे नवे अध्यक्ष योगेश सिंग बनले आहेत. प्रश्न क्रमांक 16. डिसेंबर 2025मध्ये रेल विकास निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी सलीम अहमद. डिसेंबर 2025मध्ये रेल विकास निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सलीम अहमद यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 17. डिसेंबर 2025मध्ये भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नितीन नबीन. डिसेंबर 2025मध्ये भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 18. डिसेंबर 2025मध्ये अनुगर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ओडिशा. डिसेंबर 2025मध्ये अनुगर्ग ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या कोणत्या माजी उपराष्ट्रपतींची अटल स्मृती ट्रस्ट सोसायटीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एम व्यंकय्या नायडू. भारताच्या एम व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतींची अटल स्मृती ट्रस्ट सोसायटीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 20. डिसेंबर 2025मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. डिसेंबर 2025मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून दविंदर पाल सिंग, कनकमडेला रवींद्र कुमार आणि अनिल कौशिक यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती सूर्यकांत. भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत बनले आहेत. प्रश्न क्रमांक 22. नोव्हेंबर 2025मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी विश्वजित सहाय. नोव्हेंबर 2025मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक पदाचा कार्यभार विश्वजित सहाय यांनी स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 23. नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी संजय गर्ग. नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरो BISचे नवीन महासंचालक म्हणून संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 24. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा कोणी शपथ घेतली? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी नितीश कुमार. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. ते सलग 10 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत बिहारचे. प्रश्न क्रमांक 25. नोव्हेंबर 2025मध्ये हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा DRDLचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अकंथी राजू. नोव्हेंबर 2025मध्ये हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळाचे नवीन संचालक म्हणून अखंती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 26. नोव्हेंबर 2025मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDAची नवीन कमांड कोण बनले आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी. नोव्हेंबर 2025मध्ये NDAचे नवीन कमांड व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी बनले आहेत. प्रश्न क्रमांक 27. नोव्हेंबर 2025मध्ये भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी पराग जैन. नोव्हेंबर 2025मध्ये भारताचे संरक्षण सचिव म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28.
भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, सी.पी. राधाकृष्णन. भारताचे 15वे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन बनले आहेत. प्रश्न क्रमांक 29. भारतीय महिला क्रिकेटपटू ऋचा घोष कोणत्या राज्य पोलिसाच्या DSP बनल्या आहेत? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा. भारतीय क्रिकेटपटू ऋचा घोष ओडिशा राज्य पोलिसाच्या DSP बनल्या आहेत. प्रश्न क्रमांक 30. भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, TC कल्याणी. भारताच्या नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून TC कल्याणी यांनी पदभार स्वीकारला आहे.